आता निर्णय घेतला की आपण बेड वाढवतो. कारण प्रत्येक गावामध्ये 2-3 सायको 4-5 सायको शेतकरी राहतात. तसे आम्ही होते जे आगाऊ राहतात. आता आगाऊ शेतकरी आम्ही होतो आणि आम्ही असताना आम्ही 3 जण एकत्र आले. आमचं स्वतःचं ट्रॅक्टर आहे. घाटावर गेले तर बेड पाडणं मशीन आमच्या स्वतःसाठी बेड पाडले. आता बेड पाडल्यानंतर एक लक्षात आलं की आपल्याला अशी शेती करायची आहे की ज्याच्या गाडी आपल्याला घडी सगळे जाऊन उभं राहा लागतं. चालवा माय चालवा अक्का यांच्या पायापड्यात काम जमीनदार आपण आणि मजूर म्हणून तरी सकाळच्या सकाळ आपण हजेरी लावतो. आज परिस्थिती आपल्याला तयार होते. सगळ्यात बरोबर परिस्थिती. मग आम्ही काय केलं, बेड पाडले. बेड पाडल्यानंतर पहिल्यापासून सुरुवात जशी केली की पहिल्यांदा आम्ही बेड पाडल्यानंतर लोक विचारायला लागले की जे बैल होते. आता आमचे रमेश पाटील म्हणून हे बसले यांना जोडी घेतली. 55,000 जोडी घेतली. 55,000 जोडी घेतली. जोडी घेतल्यानंतर 8 दिवसांनी आम्ही बेड पाडले. ते जोडी यांना लगेच 7,500 विकून टाकली. लोक म्हणत हे पागल झाला. एवढी 7 एकर जमीन माझ्याकडे 10 एकर जमीन आहे. हा एक भाऊ एक परशुराम देवरे म्हणून याच्याकडे 7 एकर जमीन आहे. यांच्याकडे 6 एकर जमीन आहे. तिघांना जोड्या विकून टाकल्या. बिगर जोडीचे लोक पुऱ्या गावात आमच्या नावाची चर्चा आहे. तिघी जण आता संपलाय तो विषय संपलाय. कारण बिगर जोडीची शेती करणं म्हणजे एकदम कठीण. तुमच्या डोक्याच्या बाहेर गोष्ट वाटत नाही या भाऊकडून तयारा काहीतरी भेटतोय असा विषय नाही. आम्ही बेड पाडले. बेड पाडल्यानंतर पहिलं तणनाशक मार्ग पेरणी जशी कपाशी लावल्यानंतर लगेच बेडवर कपाशी लावली. सव्वाच्या माऱ्यावर 4 बाय सव्वाच्या माऱ्या सगळ्यांचा लगेच स्टाम्पेक्स्ट्रा मारला. 2 सुपाऱ्याचा ते मारलं. दोघांमधून कोणतं एक मारलं. 1 महिना डोळच झाली शेतामध्ये. फक्त कपाशी होती होती. 1-1.25 महिने जेव्हा कपाशी झाली तेव्हा घासा आणला. घासा पावून दिलं. 1.5 महिना गवत झाली. कपाशी झाली जवळजवळ 1.5 ते 2.25 फुटाची. आता 1.5-2.25 फुटाची कपाशी झाल्यानंतर डायरेक्ट राऊंडअप मांडलं. राऊंडअप आणलं. जब्ब घेतलं. स्वतः तयारी केली. पाणी कोप घेतला. हळूहळू रोज 1 एकर फवारायचं. रोज फक्त किती 1 एकर. रोज 1 एकर फवारायचं. हळूहळू पूर्ण शेत फवारून काढलं. शेतामध्ये एक काडी बी नाही. पण काही दिवस झडी लागल्यानंतर काय होतं, पाणी 4-5 दिवस कंटिन्यू चालतो आणि तणाले एकदम जोर येतो. जेव्हा तणाला जोर आला तेव्हा गावात लोकांनी आमच्या नावाची चर्चा करायची. जोर आला. आता पडीत पडल्या शहरातली यांची बडी त्याच्यामध्ये बेडक्या बोंबलतील. अमुक होईल धमुक होईल असं होईल तसं होईल सगळ्या गोष्टी होता. पण ज्याला यासाठी करणं आहे त्याला स्वतःवर जास्त विश्वास ठेवावा पडतो. कारण यासाठी तंत्रज्ञान हे म्हणजे एकच ब्रीदवाक्य काय, एक तणातच धन राहतं. ज्या शेतात तण होत नाही त्या शेतामध्ये धन निघतच नाही. काही लोकांची मन राहते आपल्या शेतामध्ये दातात झाले काढी नाही. दातात झालेले काढी एवढं स्वच्छ शेत लोक ठेवतात. पण आमचं शेत गोदेगावमध्ये सगळ्यात खराब होतं. सगळ्यात खराब कसं, तण वाढलं फवारा मारला वाळलं ते. तण वाढलं फवारा मारला वाळलं ते. येण्यासारखं आमच्या पाठीवर गुंप. पण स्वतःच्या बाहेर तुम्हाला देऊन सांगतो, आमच्या तिघांच्या बी घरामध्ये आमच्या तुम्ही मागे जरी गेले गावामध्ये जरी विचारलं यांच्या बायांना खुरपा हातात धरला. तुमच्याकडे खुरपच म्हणता का? खुरपा हातात धरलेली यावरची बाई तर शेतामध्ये आलेच नाही. आणि पाणी फाउंडेशन वाले जे लोक होते, पाणी फाउंडेशनच्या टीमला आम्ही जुळलेलं आहे. तुम्ही पण माहिती नाही तुम्हाला. ते पाणी फाउंडेशनचे लोक म्हणायला लागले की हा जामनेर तालुका म्हणजे बाई आणि बैलाचा जीव काढणारा तालुका आहे म्हणे. कुठले डबा बांधला की अंधार पडत तर वावरात काढ तर. पण या दोघीपासून आमची सुटका झाली. बैल आमच्याकडे नाहीये आणि देवाची कृपा एवढं सगळं चांगलं झालं. बेडवर कपाशी होती 11 क्विंटल. एका एकराला 11 क्विंटल उत्पन्न आलं. आणि खर्च एकदम कमी. खर्च आला. निंदार मजूर लागला नाही. आवड फिरायचं कामच पडलं नाही. फक्त तणनाशक काय राऊंडअप स्वस्त आहे तणनाशक. आणि तिच्यामध्ये आगाऊपणा केला. अजून तिच्यामध्ये कसा आगाऊपणा केला, सुरतला गेले तर सिटी कंपनीचं औषध आणलं. तिच्यामुळे अजून लोक आम्हाला पाहायला लागला. 4-5 खेड्याचे हे वायासारखे म्हणे. स्वतःची घरची गाडी घेतली 4 व्हीलर. मित्रांचे पैसे जमा केले. आम्ही एकाच गावामध्ये 84,000 औषध आणलं. 84,000 औषध आणलं. तरी तणनाशक फक्त 400 रुपये लिटर. ज्या आली का आपल्याकडे 4,500 रुपये लिटर भेटतं, तरी ते 1100 रुपये लिटर. रॉन पेन काय लिटर होतं? 1300 रुपये लिटर रॉन पेन. 2200 आपल्याकडे 2200. मस्त कॅनाच्या कॅना डबे आणले. लिमिट फवारलं. डोक्याला ताणणी
आणि अजून मग लोक आमची कपाशी पाहिले बापरे तो बारीक केलं कसं काय आलं अरे तुम्ही सांगता नाही हो काय करतात तसा विषय नाही आम्ही सगळं सांगतो लोकांचा आमच्यावर विश्वास असते बिना बैलांची कसं काय शेती होईल बिना मजुरीची कसं काय शेती होईल फक्त आमच्या शेतामध्ये कापूस वेळ सर्वाय आलं बस लगेच कपाशी कुट्टी मारली दोऱ्यामध्ये कुट्टी मारली आता तुम्ही आम्ही विचारलं होतं की त्या कपाशीचं काय झालं नंतर आता जेव्हा ते कुट्टी मारली तेव्हा ते फक्त 1.5-1.5 फूट ते कुटी होती त्याच्या बाजूला लगेच टोकन यंत्रणा 2 तास मक्काचे लावून गेले जेव्हा मक्काचे लावले तेव्हा राऊंड अप मारून दिला एकदम कडक मध्ये राऊंड अप मारला ते कपाशी कुटी वाईट गेली आता मक्का अशी ती यासाठी ग्रुपवर आमचा तिघांचा व्हिडिओ आहे तुम्ही पहा तुम्हाला मिळतो व्हिडिओ तो व्हिडिओ त्या ह्याच्यामध्ये आमचं टार्गेट होतं की एकरी 40 क्विंटल मक्का आम्हाला जाईल म्हणून आता ते मक्का काढली ते आम्हाला ते कार्यक्रमात ठिकाणी घेऊन जायची यासाठी सोबनाबाग मध्ये ते कणस घेऊन जायचे एवढी चांगली मक्का जायची आज शेत खाली आहे माझ्या स्वतःकडे मागच्या वेळेस एक ट्रॅक्टर होतं आता 2 ट्रॅक्टर आहे मी लोकांना सांगतो रफ नागडी करा भाऊ नागडी शिवाय पर्याय नाही जे सीधा ऐकत ते आज उलटा ऐकणार आहे तुझं ते ऐकणार आहे 1 वर्ष पाठी 2 वर्ष पाठी 3ऱ्या वर्षी लोक कागव म्हणतील ते असंच कर बैला तुला मिळव चालले आपण सगळ्यात पहिले नागडी जाणं सांगलं की सगळ्यात पैसे बाहेर काय पडतात नागडीला बाहेर पडतात रोटर मारणं पडतं रोटर मीटर मारलं की आपलं रूम 4 महिने हातात चाल रो या सगळ्या त्यावरून आम्ही सुटून गेलोय एकदम आरामशीर आणि या साठीमुळे आम्ही आनंद शेतकरी आणि या सगळ्याचा मोलाचा म्हणजे आम्हाला अनमोल मार्गदर्शन सगळ्यांचं दादांचं लाभलं युट्यूब आम्ही बघितलं आम्ही एकही कार्यक्रम कुठे अटेंड केला नाही फक्त युट्यूब खोललं की युट्यूब आम्ही युट्यूब मधले किडे होते आणि रिकाम्या कामात करत राहतो पण यासाठी असं सापडलं एवढंच नाही आम्ही अमृत पॅटर्न केलं होतं आम्ही बैलाची जमीन होती अमृत पॅटर्न तुम्हाला काही लोकांना माहित असेल डायरेक्ट पट्टा पद्धत डायरेक्ट 7चा मारा गेला भाऊची बिमारी जमीन सारखीच आहे 7चा मारा गेला लोक म्हणत आता हे संपले म्हणे मध्ये खाटा टाकून पर्यंत टाकून झोपणे एवढा माऱ्या तो मारायला वेळ मिळवला होता तो मारावी आम्ही भिडवला तिथे आम्ही सगळी पाहत नव्हते असे पाहत होते किती पाहत होते आमच्याकडे पाहत चालू नंतर दोघं पागल झाला की हे काय करू राहिले जेव्हा ते कपाशी भिडली तेव्हा त्यांची जीवावर आली की हे करता म्हणे आता लोकांना आता माहिती हे जे बी करता ना ते सक्सेस जाऊ हे त्यांच्याकडे पाहू नको तू आपलं काम आणि असं आमच्या गावामध्ये प्रभात शिर्के मोठे साहेब आहे साखरे बघतात एक नंबर माणूस आहे कंपनी मधला माणूस म्हणजे पैसा छापणार ते काही बी सांगता काही बी करता काही पण यांच्या ज्या कंपन्या आहे यांची 1-2 व्हरायटी एकदम स्टँडर्ड आहे पहिल्यापासून चालत आली यांना किती नवीन व्हरायटी आणल्या आपण जे आपल्या शेतात देतो तेच आपण लावतो नवीनवर आपण विश्वास करत नाही आपण कपाशी लावून देतो जा तिच्या मागे खेळत बसतो जसं ते देवबस वाली टिपऱ्या घेता बा चालू आहे त्याचा इकून आवाज झाला की टिकून तिकून आवाज झाला की टिकून एवढा भरण ठेव बरं अरे बापरे ते बैलाला कधी बोलता येतं ना तर डायरेक्ट पुऱ्या खाण्याची उजरी काय लागते ना एवढं बेकार काम काय आले भरण काय आले वक्कर मी सगळं गुडाई ठेवलं काय करतं मी माकडे सगळं गुडाई ठेवलं काहीच टेन्शन नाही आज तुम्हाला ठेवत आले डायरेक्ट बेड पडेल लोक आता नागरात काम मग रे भाऊ बिना नागराची जमीन होईल का येडे झाले तुम्ही 2 ट्रॅक्टर माकडे आज जमायला पडेल ना पण जर तुम्ही सुद्धा शेतकरी असले तर यावर्षी बेड पाळा कपाशी लावा मका लावा फक्त बेड यासाठी जर करणं आहे तर तणनाशक तुम्ही मारणं शिकले की तुम्ही ना यासाठी मध्ये पीएचडी केली डायरेक्ट समजा तुम्ही टायमावर तणनाशक बेडाची हाईट काय पाहिजे बेडाची हाईट तुमच्या मध्ये जेवढा दम आहे ट्रॅक्टर मध्ये वडाचा तेवढा वडा इतका काय येणार तो आणि आम्ही ओढू शकत नाही कारण आमची जमीन आहे फक्त 1च फूट आहे आणि डायरेक्ट मुरून जेवढी माझी आम्ही एका ठिकाणी जमा करून घेतली आणि मस्त माल घेतोय आणि आमची कपाशी शेजारी पाहता आणि जेव्हा बेड पाडले तेव्हा मजुराले चालताय ना जे एक मजूर आले कापणी आले ते मध्ये एका उलट करून ठेवला हा म्हटलं काय डोकं चालत नाही आणि बाईने तर ते चक्की मध्ये गेली तरी लोक विचारता तुमचं पडीत पडलं वाटतं द्यायच्या आणि हा आमचं तर पडीतच नाही ते लोकांना पागल आपल्याला स्वतःवरी मनातली घरच्यांच्या विरोधात जाऊन मी बेड पाडले मी किती भोगत असेल आणि किती भोगला हे तुम्हाला सांगू शकत नाही कारण आपल्या शेतात तण राहतो ना तो शेतकरी राहता झोपत नाही आणि थोडं सत्तर दूर कोपऱ्यामध्ये इजाचा कंटाळा व्हायला लागला ना 2 गाया शिल्लक गेला तिथून
पडीत ते आता गेलं ते आता. आणि शेती होती का आपला आपण असं होत नव्हतं जे आपल्याला करावं लागलंय. का बरं करावं लागलंय? बापाने बी कर्ज काढून बीजवाई मटेरियल आणलं, पोरग्या बी तेच आणतोय, नातू बी त्याच लाईनवर आहे. मग लाईन बदलायला पाहिजे काहीतरी. कृषी केंद्रावाले डायरेक्ट पुढे जाऊन आले ते आता. कोणता देशात होतो? थायलंड मध्ये फिरून आले आमच्या गावाकडचे कृषी केंद्रावाले. ते थायलंड मध्ये फिरताय ना आपण इकडे ढेकायांमध्ये पाय ट्रॅक्टर पाय अमुक आणि आपल्यावर जेव्हा थायलंड मध्ये फिरताय. बंद करा नाही धंदे तुम्ही. बिनधास्त जा, औषधी आणा, तणनाशक फवारा, नो टेन्शन. कोण औषध चांगलं कपाशी एवढं बारीक नाजूक पीक राहतं, भलं औषध मारावं तुम्ही, तिच्यावर सगळे किडे मरून जातात. कोण सांगतो तुम्हाला एवढं स्टँडर्ड फवारायचं? डायरेक्ट शिफारस आहे की पोलो कपाशीवर चालत नाही म्हणून. डायरेक्ट शिफारस आहे. कंपनीचा बॉस येतो तुम्ही त्याला छाती डोकून सांगेन मी. तुम्ही नुसतं बारीक फिनॉल फाजवी मारलं तरी तुम्हाला आय दिसणार नाही. पण आपल्याला काय सवय राहते, पहिले खराब व्हायची वाट पाहतो. जर लोक चांगले राहिले तर लोक माल स्टेटस आपला माल 21 तारखेची लागवड आणि तेव्हा तिचे कान वाकडे झाले. काय करा झालं हे आपली कंडिशन आहे. त्यापेक्षा आधीच जर तू हे करणं आधीच जर हे केलं ना ते गरज पडणार. तुम्ही साधं फिनॉल पास वापरा, लिमिटेड वापरा, काही स्थान नाही. कपाशी एवढी सेन्सिटिव्ह पीक राहतं. पण आपण हा विचार करतच नाही. आपण सगळे लोकांना श्रीमंत करण्यासाठी आणि आपल्या गावातलं मजूर चांगलं मस्त घरकुल आले, मस्त रेशन भेटील, 760 500 400 रुपये रोज त्यांना आपण पोचू, याच्यासाठी आपण शेती करतोय. तुम्ही डायरेक्ट लिहा की आपलं उत्पन्न काय येतंय काय गेलं. जेव्हा आम्ही 2 वर्षापासून आम्ही शेती करतोय तेव्हा आमच्या लक्षात आलं की आपण आता मजूर आम्हाला विचारतं, खरं तुम्ही सध्या बाया लावतच नाही. आता काय डोक्यात केस उठेल बाया लावतो भाऊ. एकदार कपाशी कापूस असला, एकदार मक्का लावली, संपला विषय. तुम्ही करा, हिमतीने करा. जरा जास्त झालं का? तर तुझा टाईम होतोय. दादा तुम्ही जेव्हा बेडपाल सांग ना तेव्हा तुम्ही गायरा कपाशी लावा सांग. तुम्ही कपाशी लावल्यानंतर तुम्ही स्टार 2 सुपर किंवा स्टार मारायचं त्याच्यामध्ये. आणि नंतर त्या बेडवरती तुमच्या शेतात गवत कोणतं आहे ते महत्त्वाचं आहे. ते जर कोण घ्यायचं म्हणजे जास्त जर ते 70% जर कोण घ्यायचं असेल तर पहिले कोण घ्यायचं मार. कारण ते चवड्या पाण्याचं ना ते मरायला म्हणजे वेळ लागत नाही. ते मरतं किंवा नाही मेलं ते पण ते जागीच ते सुस्त अवस्थेत राहतं. म्हणजे तुम्ही कोण घ्यायचं गवत जर पहिले मारलं तर तुम्ही 100% सक्सेस झाले SRT मध्ये. आणि जसं दादाने सांगितलं की बा जसं जनावरं चारा खातात, जसं मक्का आपण कापतो आणि हलका वरचं जी पुट्टी करतो तेच काढतो. मग त्याचं जनावर ते चारा खाल्ल्यानंतर जे शेणखत येतं ते शेणखत जर एवढं पॉवरफुल आहे ते जे खाद्य जे मुळे राहतात ते किती पॉवरफुल राहतील. म्हणजे भविष्यामध्ये शेणखत बी कमी टाकावं लागणार आपल्याला शेतीमध्ये आणि उत्पन्न बी चांगलं येणार आहे. आणि दारू लोकांचं समजून घ्या, लोकांचा बोंडळी फक्त शेतकऱ्याचा 15 ते 20% नुकसान करते. 15 ते 20%. कारण तुम्ही कधी आळीपाली जनरल झाडावरती जो गेला तो आळीसाठी औषध आणतो, जो गेला तो आळीसाठी औषध. पण तुम्ही जनरल झाडावरती आळी पाहिली का पण तुम्ही मारतच राहता. म्हणजे विनाकारण खर्च. आळी फक्त पहिले समजा शांपलचे झाड राहतं ना त्याच्यावरती पडते फक्त. खरं नुकसान शेतकऱ्याचं फक्त सड रोगापासून. कारण की कोणतीही गोष्ट सडल्यानंतर त्यात आळी तयार होऊन जंतू तयार होणारच आहे. बरोबर आहे. कारण की बोंडअळीचा काही प्रॉब्लेम नाही. बोंडअळी फक्त 15 ते 20% नुकसान करते शेतकऱ्याचं. तुम्हाला काही अडचण आली समजा